नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला डेटॉल हँडवॉशच्या या 2 पाऊचपासून सुंदर वस्तू बनवून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुमच्याकडे जर असे पाऊच असतील तर तुम्ही सुद्धा ते टाकू न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा। हे दोन्ही पाऊच आपण एकावरती एक ठेवून कट करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने ते व्यवस्थित असे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने दोन्ही पाऊच आपण कट करून घेतलेले आहेत। अशा प्रकारचे तुकडे इथे आपले कट करून झालेले आहेत। आता आपण एका पाऊचचे हे दोन्ही तुकडे एकत्र ठेवून मधोमध फोल्ड करायचे आहेत। फोल्ड करून आता आपल्याला ते कट करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने कैचीने ते आपल्याला वरपर्यंत कट करायचे आहेत, पूर्ण कट करायचे नाहीत। याच पद्धतीने दुसरा सुद्धा आपण कट करून घेऊया। अशा पद्धतीने हे आपण कट करून घेतलेलं आहे। आता तुम्हाला हे दाखवते, या पद्धतीने आपण हे कट केलेलं आहे। याचा उपयोग आपल्याला पुढे काय करायचा आहे ते बघायचं आहे। आपण हे आता बाजूला ठेवूया। आता इथे मी एक न्यूजपेपर घेतलेला आहे, तो आपण मधोमध कट करून घ्यायचा आहे। त्यासाठी अगोदर इथे मी या पद्धतीने फोल्ड करून घेत आहे। फोल्ड करून झाल्यानंतर कैचीने आपण या पद्धतीने तो कट करून घेऊया। या पेपरचे आपण 2 तुकडे करून घेतलेले आहेत। आता याच्यातला एक पेपरचा तुकडा घेऊन आपण याची एक स्टिक बनवायची आहे। ही स्टिक बनवण्यासाठी येथे मी कलरिंग ब्रश घेतलेला आहे, हा छोट्या साईजचा आहे। आता या पेपरला आपण फेविकॉल लावून घेऊया। फेविकॉल लावून झाल्यानंतर ब्रश त्याच्यावरती ठेवून या पद्धतीने एक त्याची स्टिक बनवायची आहे। आता आपण दुसऱ्या सुद्धा पेपरची याच पद्धतीने एक स्टिक बनवायची आहे। अशा पद्धतीच्या 2 स्टिक मी बनवून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला त्या व्यवस्थित अशा कट करून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने वरच्या आणि खालच्या बाजूने त्या व्यवस्थित मी कट करून घेत आहे। कट करून झाल्यानंतर आपण याचा आता कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघायचं आहे। आता आपण हे फेविकॉलचे जे तुकडे कट केलेले होते त्याचा सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघणार आहोत। आता हे दोन्ही तुकडे आपल्याला एकाला एक जोडून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे मी स्टेपलर घेतलेला आहे। स्टेपलरने आपण एक एक तुकडा या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे। आता दुसराही आपण याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने दोन्ही मी तुकडे जोडून घेतलेले आहेत। हे तुकडे आपण जोडून घेतल्यानंतर याचा उपयोग आपण कसा करायचा आहे, काय करायचं आहे ते बघायचं आहे। या कट करून घेतलेल्या डेटॉल हँडवॉशच्या पाऊचपासून आपण फुलं तयार करणार आहोत। त्यासाठी इथे अगोदर आपण पेपर स्टिक घेऊया। पेपर स्टिक घेऊन वरच्या बाजूला या पद्धतीने आता हा हँडवॉश पाऊचचा कट केलेला हा भाग आहे तो जोडून घ्यायचा आहे। या पद्धतीने तो आपण फोल्ड करत करत तो जोडून घ्यायचा आहे। हे व्यवस्थित गुंडाळून झाल्यानंतर आता आपल्याला पॅक करण्यासाठी स्टेपलरचा वापर करायचा आहे। तुम्ही आता बघू शकता, या पद्धतीने आपण दुसरं सुद्धा फूल बनवलेलं आहे। किती सुंदर ही फुलं दिसत आहे ते बघा। अशा प्रकारे तुमच्याकडे जर डेटॉल हँडवॉशचे हे पाऊच असतील तर तुम्ही सुद्धा ते टाकू न देता त्याचा या पद्धतीने वापर करू शकता। या फुलांच्या पेटल सुद्धा आपण व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने 2 फुलं आपण इथे बनवलेली आहेत। ही पाऊच पासून बनवलेली फुलं किती सुंदर दिसत आहे ते बघा। यांना तुम्ही ग्रीन पेपर सुद्धा लावू शकता किंवा ग्रीन कलरही करू शकता। अशी ही सुंदर तयार केलेली फुलं मी या झाडामध्ये लावून ठेवलेली आहेत। आता हे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत। तुमच्याकडे जर ग्रीन क्राफ्ट पेपर असेल तर या पद्धतीची पानं तयार करून तुम्ही या फुलांना लावली तर फुलं खूप सुंदर दिसतील। तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा।